नमस्कार. मी नंदकिशोर सूरजमल खंडेलवाल, राहणार हर्सूल सावंगी. माझ्या दुकानचे नाव इन्फोसिक मल्टी सर्व्हिसेस असून दुपारी 1:30 सदरील इसम दुकानावर आले असता त्यांनी मला सांगितले की मला हॉस्पिटलसाठी पैसे लागतात. त्यासाठी मी त्यांनी काय बोललं, माझ्याकडे पैशाची ऍडजस्टमेंट नाही. तो म्हणे मला कसंही करून मला पेमेंट द्या. तर त्यांनी काही मिनिटांमध्ये आमचे स्कॅनर, फोनपेचा स्कॅनर इकडे तिकडे बघून मग त्याच्या मोबाईलमध्ये स्कॅनर घेऊन गेला. परत 2 तासांनी आल्या असता त्यांनी डायरेक्ट 70,000 रुपये आमच्या खात्यामध्ये मारले. त्यामुळे कसं आमच्याकडे कॅश ॲडजस्टमेंट नसताना आम्ही बाहेरून कॅश आणून त्याला आमचं कमिशन काढून त्याला तिची कॅश त्याला परत दिली. त्यामुळे मग ही 7 तारखेची घटना आहे. 8 तारखेला सदरील जेव्हा पेमेंट घ्याकरता इंडस्ट्रीज बँकेमध्ये गेलो असता सदरील आमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली दिसली आम्हाला. 9 तारखेला आम्ही जेव्हा बाकी रक्कम ट्रान्सफर करायसाठी गेलो असता बाकी रक्कम आम्हाला काही त्यात दिसली नाही. मी बँकेत गेलो असता, तपास केला असता, त्यांनी सांगितलं की तुमची बँक इंडस्ट्री बँकेचं सायबरवाल्यांनी होल्ड केलेलं आहे. 10 तारखेला मी परत गेलो असता, तिथे माहिती पडलं की ही कंप्लेंट तुम्हाला सायबर पोलीस स्टेशनला द्यावं लागेल तुम्हाला. परत इथे आलो असतो तर मग मी माझी कंप्लेंट सदरील सायबर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. माझे जे CCTV फुटेज होते सदरील मला येताना जाताना सगळं फुटेज मी सगळं सायबर पोलीस स्टेशनला मी जमा केले सर. त्यामध्ये बाकी त्या लोकांनी मला एवढं कोऑपरेट केलं सर. सगळ्या टीमनी मला एवढं, देशमुख साहेबांनी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, त्याबद्दल मी टीमचे बरोबर धन्यवाद सर. त्यामध्ये मेसेज एवढं देऊ शकतो की एवढी बी आपली जे CSC सेंटर आहे यांनी सर्वांनी एकजुटीने विचार करून कसं सगळं म्हणजे कुठला तणावात न येता सगळ्यांनी आपले व्यवहार बरोबर सुरळीत करायचं चालू करून घ्यावे सर. त्यामध्ये हो, सायबर स्टेशन 1930 नंबरला येऊन पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवावी सर इथे. त्याबद्दल देशमुख साहेबांचे आणि सायबर टीमचे मी फार फार धन्यवाद मानतो सर. जय हिंद सर.